मंडळी, आज आपण बघू शकता मी इकडे सावंतवाडीत माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर. आणि आता आम्ही सावंतवाडी नंतर वेंगुर्ल्याला जायचा प्लॅन आहे, म्हणजे अर्थात सिंधुदुर्ग दर्शन आम्ही करणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो की आम्ही कुठे कुठे फिरतोय. तर मंडळी, होर्मुजच्या सामुद्रधुनीतनं देवगडच्या पेट्रोल पंपावर गॅस पोचलो. आम्ही तो लगेच भरून निघालो सावंतवाडीत. आणि ह्या बघा, मानसी तसंच काहीतरी सांगता. तर सुजितने आणलेले गरे आम्ही खालो आणि आम्ही पोचलो माणगावच्या दत्त मंदिरात. दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन थैच्याच भोजन कक्षात नाश्ता करून आम्ही निघालो थैच्याच यक्षिणी मंदिरमध्ये. मंडई जे माणसां काय प्रवेश नाही, त्या देवाच्या आश्रयात ता मांजर बसलेला होता या बघून मन भरून इला. त्यानंतर आम्ही निघालो ता म्हणजे केसरी ॲक्वेरियमच्या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकतास केसरी ॲक्वेरियम. आमची एंट्री झाली आमका बघल्यानी आणि ह्या दोन वाघासारख्या दिसणाऱ्या रानमांजरांनी झोपूनच दिल्यानी. खालती पाणी आणि वरती या झुलता पूल पडलं असते तर डायरेक्ट पाण्यात ह्या माशांबरोबर पोहचा लागला असता. पाणी स्वच्छ करूचो ह्यो प्रोजेक्ट बघून आम्ही एंट्री केलं ते म्हणजे मेन फिश ॲक्वेरियममध्ये, ज्याच्यासाठी या केसरी ॲक्वेरियम ओळखला जाता. मंडळी, वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुमका ह्याच्यात बघूक मिळतले. काळे, तांबडे, पिवळे, लाल सगळ्या प्रकारचे मासे तुमका बघूक मिळतले. तसेच गोड्या पाण्यातले मासे, खाऱ्या पाण्यातले मासे, मॉन्स्टर्स लुक असलेले मॉन्स्टर्स ॲक्वेरियम पण तुमका इकडे बघूक मिळतला. तर तुम्ही बघू शकतास वेगवेगळ्या प्रकारचे मासे. यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे पक्ष्यांच्या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकतास वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी. तर ह्यो पक्षी बघा मंडळी, किती जवळ गेलास तरी उडा नव्हतो. आणि हे पक्षी मस्तपैकी फ्री सगळा ॲक्वेरियम फिरतात, कारण ते उडू शकत नव्हते. त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये गेलो आणि तुम्ही बघू शकता देवगडमधनं सावंतवाडीत हे दोन शिसवाचे स्पर्धक मागवलेले होते. मंडळी, हो इवो म्हणता माका एकदा बाहेर काढा, मग मी तुमका दाखवतंय काय ता. आणि तुम्ही बघू शकता हे असं डेंजरस प्राणी बघा तरी कसे बघतात आमका. ह्यांका खाऊक दिलेलं नव्हता म्हणून रुसान बसलेले. आणि हे असं शहामृग केवढे तरी मोठे होते हो. त्यानंतर ह्यो असा पाण्याचा डॅम कुणकेश्वरच्या जत्रेक माका करूक गावला नाही, म्हणून केसरी ॲक्वेरियममध्ये मी सायकलीवर मोदका कुवा केलाय आणि त्याच्या मागोमाग तन्वीन पण केल्या. मंडळी, दुपारच्या तळपत्या उन्हात काहीतरीच होत होता, म्हणून आम्ही मस्तपैकी सरबता मागवली आणि जेव केलं साई सुरभी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. मंडळी, जेवण उत्तम, तिकडचे वेटर पण उत्तम आणि सोय पण उत्तम. तुम्ही नक्की भेट द्यावा. तर तुम्ही बघू शकतास त्यानंतर आम्ही मोती तलावाकडे इलेलो. मोती तलाव फिरून झाल्यानंतर परत एकदा गाडीत AC लावून मस्तपैकी बसलेलो, जरा पत्ते मित्ते खेळलो आणि निघालो थेट रेडीच्या गणपतीकडे. सिंधुदुर्गातल्या गणपती बाप्पाचा या मंदिर खूपच फेमस असा. 5-10 मिनिटं आम्ही इकडे दर्शन घेतलं आणि त्यानंतर ह्यो बघा, ह्यो नंदी पण दर्शन घेऊ केलेलं, त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं. आणि त्यानंतर जवळच एक स्वामी समर्थांचा मठ असा छोटंसं असा, त्याचंही दर्शन घेऊन आम्ही गेलो ते म्हणजे शिरोडा बीचवर. थोडा वेळ शिरोडा बीचवर फिरून झाल्यानंतर आम्ही लव संत राऊळ महाराज मठात. पिंगोळीतला ह्या सुप्रसिद्ध संत राऊळ महाराज संस्थान तुमका माहीतच असला. आणि तिकडची ही छोटी छोटी मंदिरा तर खूपच भक्तिमय असत. मंडळी, इकडे इलास तर नक्की भेट देवा. त्यानंतर आम्ही कणकवली बाजारात पोहोचलो आणि इकडे आम्ही शेवपुरी, पाणीपुरी, भेळ सगळ्यावर ताव मारलो. आणि त्यानंतर गेलो बाळकृष्ण कोल्ड्रिंकमध्ये. मंडळी, काय हवा ता घ्यायचा या बेसिसवर कोणी कॉकटेल, कोणी मस्तानी, तर कोणी शेक मागवलं आणि शेवट का आपल्या होम टाऊन देवगड का निघालं.